नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंद 4 अध्याय 14 वेन राजाची कथा। श्लोक नंबर 19। तस्य राज्ञो महाभागा भगवान् भूतभावनः परितुष्यति विश्वात्मा तिष्ठतो निजशासने। तस्य राज्ञो महाभागा भगवान् भूतभावनः परितुष्यति विश्वात्मा तिष्ठतो निजशासने। तस्य राज्ञो महाभागा भगवान् भूतभावनः परितुष्यति विश्वात्मा तिष्ठतो निजशासने। तस्य राज्ञो महाभागा भगवान् भूतभावनः परितुष्यति विश्वात्मा तिष्ठतो निजशासने। तस्य राज्ञो महाभागो भगवान् भूतभावनः परितुष्यति विश्वात्मा तिष्ठतो निजशासने। तस्य त्याच्यावर राज्ञः राजा महाभाग हे सज्जन पुरुष भगवान परम पुरुषोत्तम भगवान भूत भावनः जे भौतिक सृष्टीचे मूळ कारण आहेत परितुष्यति संतुष्ट होतात विश्व आत्मा अखिल विश्वाचे परमात्मा तिष्ठतः स्थित असणारे निज शासने स्वतःच्या प्रशासकीय स्थितीनुसार। भाषांतर आहे हे महाभाग भौतिक सृष्टीचे मूळ कारण असलेल्या आणि परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या अंतर्यामी स्थित असलेल्या परम पुरुषोत्तम भगवंतांची प्रत्येक व्यक्तीकडून आराधना होत आहे। याविषयी जर राजाने दक्षता बाळगली तर भगवंत त्याच्यावर संतुष्ट होतात।
ऋषी मुनी वेन राजाला उपदेश करत आहेत. कालच्या श्लोकामध्ये आपण वाचलं की वेन राजाला ऋषी मुनी सगळे सांगतात की समाजामध्ये वर्णाश्रमाचं पालन होत आहे काही नाही हे पाहणे हे राजाचं प्रथम कर्तव्य आहे. आजच्या या श्लोकामध्ये सांगतात की समाजामधला प्रत्येक माणूस परमपुरुषोत्तम भगवंतांची पूजा उपासना आराधना करतो आहे की नाही, भक्ती करतो आहे की नाही, सगळे भक्तीच्या मार्गावर आहेत की नाही पाहणे हे राजाचं प्रथम कर्तव्य आहे. असं केलं तर राजावर देखील भगवंत संतुष्ट होतील. तर काही जणांना हे कन्फ्युजिंग वाटतं. वर्णाश्रम पालन करतात की नाही पाहणे का सगळे भगवंतांची आराधना करतात की नाही पाहणे, दोन्हीपैकी काय महत्वाचं आहे? तर दोन्ही एकच आहेत. जसं काल आपण थोडक्यात चर्चा केली की वर्णाश्रमाचं पालन केल्याशिवाय कोणी भगवंतांची आराधना करूच शकत नाही. जो कोणी आपल्या वर्णाप्रमाणे वागत नसतो तो पाप कर्म करत असतो, म्हणजेच त्याला भगवंतांच्या पूजा आराधना उपासनेमध्ये इंटरेस्ट नसतो. त्याला स्वतःच्या पूजा आराधनेमध्ये इंटरेस्ट असतो, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीमध्ये, तसेच स्वतःच्या कुटुंबाच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या विस्तारित इंद्रिय तृप्तीमध्ये त्याला इंटरेस्ट असतो. वर्णाश्रमाचा अर्थच आहे की वर्ण विभागणी आणि विहित कर्म अशा प्रकारे नेमून दिलेला आहे की जेणेकरून तुम्ही ते कर्म करत करत भगवंतांची आराधना करू शकाल. जो कोणी या वर्णाश्रमामध्ये स्थित होत नाही तो भगवंतांची आराधना करूच शकत नाही, कारण तो पाप कर्मांनी आणि इंद्रिय तृप्तीने प्रेरित होऊन कर्म करण्यामध्ये, संघर्ष करण्यामध्ये बिझी असतो. तो भगवंतांची आराधना कशी करणार? म्हणजेच याचा अर्थ काय की प्रजेतला प्रत्येक व्यक्ती हा भक्त आहे की नाही, भक्त होण्यासाठी प्रयत्न करत आहे की नाही, आणि प्रजेतला प्रत्येक व्यक्ती भक्त व्हावा म्हणून राज्यात काय काय व्यवस्था केली पाहिजे हे काम असतं राजाचं. बाकी कृत्रिमरित्या, भौतिकरित्या तुम्ही या समाजातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, गरिबी, खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम, हे सगळे तुम्ही जर भौतिक दृष्टीने सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला, जसं आजचं सरकार करते प्रत्येक देशामध्ये, कधीच यशस्वी होणार नाही. कारण प्रत्येक जीव या भौतिक जगामध्ये स्वामी प्रभू व्हायला आलेला आहे, तर दुसऱ्याचं हिसकावून घेण्यामध्येच इंटरेस्ट आहे त्याला. सरकारला जर भगवत भावनेमध्ये इंटरेस्ट नसेल तर सरकार पण तुमच्याकडून हिसकावून घेण्यामध्ये सरकारला पण इंटरेस्ट आहे. हे काय थोडे वेगळे दुसऱ्या ग्रहावरून येऊन थोडेच तुमच्यावरती राज्य करायला लागले, इथलेच आपल्यासारखेच आपल्यातलेच आहेत. जी तुमची भावना आहे ना शेजाऱ्याला लुटायची, तीच भावना आहे सरकारमधल्या लोकांची. त्यामुळे भौतिक दृष्ट्या कितीही कल्याणकारी व्यवस्था, योजना सरकार घेऊन आलं तरी जोपर्यंत समाजामध्ये भगवत भावनेचा विकास होत नाही, भगवत भावनेचा प्रचार होत नाही, सर्व प्रजेतल्या सर्व व्यक्तींना भगवंतांची आराधना करण्याकडे वळवलं जात नाही, त्याला प्रचार केला जात नाही, तोपर्यंत हे समाज कधीच सुखी होणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. प्रभुपादांना याच्यावरती ठाम विश्वास होता, कारण हे भागवतम मध्ये म्हणजे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून प्रभुपाद इंदिरा गांधींना पत्र लिहायचे की जे कोणी निवडून आलेले आहेत त्यांना 1 तास रोजचा भागवतम कंपल्सरी करा, संपूर्ण देश आपला महान सुखी होईल. त्यांच्या पत्रांना उत्तर पण त्यांनी कधी दिलं नाही. महात्मा गांधींना पत्र लिहिलं शिल प्रभुपादांनी बऱ्याचदा, महात्मा गांधींनी देखील प्रभुपादांच्या पत्रांचं कधीच उत्तर दिलं नाही. चुकीच्या पद्धतीने भगवद्गीता समजावून घेतली आणि तसेच वागले. बऱ्याच लोकांना वाटतं की महात्मा गांधी हे निस्वार्थीपणाने करत होते. वर वाटतं निस्वार्थीपणा, परंतु ती इंद्रिय तृप्तीच असते, विस्तारित इंद्रिय तृप्ती असते. मला काही नको, पण तू माझ्या समाजाच्या सुखामध्ये माझं सुख आहे,
माझ्या देशाच्या राष्ट्राच्या सुखामध्ये माझं सुख आहे, इंद्रिय तृप्तीच असते. तर राजाचं प्रथम कर्तव्य असतं प्रजेतला प्रत्येक व्यक्ती भगवंतांची भक्ती करतोय की नाही ते पाहणे. सेम लॉजिक आता आपण विचार करतो की वर्णाश्रम प्रभूजी कसं लागू करायचं, कसं स्थापन करायचं, किती अवघड आहे. राजा कुठून आणायचा, गावाची, जिल्ह्याची, तालुक्याची रचना वर्णाश्रमावर आधारित केली पाहिजे, कशी करायची. किती हजारो लाखो करोडो लोक आहेत एका शहरामध्ये, कोणाला कोण सांगणार. जितके जास्त लोक एकत्र राहतात ना तितका गोंधळ असतो सगळा. परंतु प्रिन्सिपल तत्वज्ञान तुम्ही सोडू शकत नाही. मग हे तत्वज्ञान सूक्ष्म प्रमाणात लागू करायचं. तुमच्या घरामध्ये तरी लागू करू शकता. जो घराचा कुटुंब प्रमुख आहे त्याने पाहिलं पाहिजे की घरातला प्रत्येक व्यक्ती भगवान श्रीकृष्णाची आराधना करतो आहे की नाही, हे त्याचं कर्तव्य आहे. त्याने जर याच्याकडे लक्ष दिलं तर भगवंत त्याच्यावर संतुष्ट होतील. जो तुमचा सत्संग आहे, तुमचा समाज आहे, तुमचं मंदिर आहे, मंदिर मधला प्रत्येक व्यक्ती, मंदिराशी संबंधित असलेला तुमच्या जो कॉंग्रिगेशनला मराठीत काय म्हणतात, तुमचा सत्संगचा जो ग्रुप आहे त्यातला प्रत्येक व्यक्ती भगवंतांना शरण जाण्यामध्ये बिझी आहे की नाही, भगवंतांची आराधना करत आहे की नाही, त्याचं हृदय शुद्ध होत आहे की नाही, हे पाहणे त्या मंदिराच्या अध्यक्षाचं, त्या सत्संगच्या लीडरचं कर्तव्य असतं. मग भगवंत त्याच्यावर संतुष्ट म्हणतात. लीडरशिप यालाच म्हणतात. मंदिर एक वेळ बंद पडलं तर चालेल, परंतु मंदिरात आलेले सगळे जे जीव आहेत ते भक्त झाले पाहिजे. ऍक्च्युली सगळे जीव जर भक्त झाले तर मंदिर कधीच बंद पडणार नाही. आणि म्हणून तर बरीच मंदिरं बंद पडतात, विकली जातात. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे ही वस्तुस्थिती आहे की लोकांच्या तसेच शासनाच्या कार्यांनी परम भगवंत संतुष्ट झालेले आहेत असे पाहणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्याच्या मागचं दुसरं एक कारण काय आहे की तुमच्यावरती लीडरशिप आहे, नेता आहे, त्या नेत्यावरती नेता आहे, त्याच्यावरती सरकार आहे. भारत फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपण घेऊया, भारत सरकार जे आहे, भारत सरकारला वाटतं की माझ्यावरती कुणीच नाही, हो की नाही. आता सद्यस्थितीला आपण जर पाहिलं तर असं आहे की माझ्यावरती कुणीच नाही. भारत सरकार कोणाला संतुष्ट करणार? त्याच्यावरती भगवान आहेत, संपूर्ण सृष्टीची रचना करणारे, संपूर्ण सृष्टीचे नियम बनवणारे. तुम्ही थोडीच बनवले नियम. तुम्ही शिकता भौतिक शास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, हे सगळे नियम तुम्ही शिकता, परंतु हे नियम बनवले कोणी? या नियमाच्या बाहेर जाऊन तुम्ही एकही गोष्ट करू शकत नाही. तांबा आणि अल्युमिनियम मिक्स केला की असंच होणार, हे भगवंतांनी बनवलंय, तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. तुम्ही हे मान्य केलं पाहिजे की तुम्ही राज्यकर्ते जरी असला, तुम्ही पंतप्रधान जरी असला, राष्ट्रपती जरी असला, राजा जरी असला, तरी तुमच्याही वरती भगवान आहेत. आणि आपल्या वरती जो असतो त्याला संतुष्ट करणे हे आपलं कर्तव्य असतं. प्रभुपाद नेहमी उदाहरण देतात, एखाद्या राष्ट्रातल्या नागरिकाचं कर्तव्य असतं त्या राष्ट्राच्या, राज्याच्या नियमांचे पालन करणे, हो की नाही. म्हणजेच तो त्या राष्ट्राच्या, राज्याच्या सरकारला संतुष्ट करत असतो. नियम पाळत नसेल तर तो सरकारला संतुष्ट नाही करू शकत. तसेच या प्रकृतीचे नियम भगवंतांनी बनवले आहेत. म्हणजे जो राजा असतो त्याचं कर्तव्य असतं ते नियम स्वतः पालन करणे आणि सगळ्या प्रजा त्या नियमांचं पालन करते की नाही ते पाहणे, त्या नियमांचं पालन करण्याकरिता तशी व्यवस्था बनवणे, मग भगवंत संतुष्ट होतात. आजच्या सरकारला असं वाटतं की माझ्यावरती कुणीच नाही आहे संतुष्ट करायला, कारण सायन्स यांचा देव आहे. त्यांना वाटतं की दोन गोष्टी मिक्स केल्या की तिसरी आपण निर्माण करू शकतो, मग आपल्याला देवाची काय गरज आहे.
शासनाला अथवा नागरिकांना अखिल वैश्विक अभिव्यक्तीचे आदी कारण असणाऱ्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांविषयी कल्पना नसेल अथवा भूत भावन अर्थात विश्वात्मा किंवा प्रत्येकाच्या आत्म्याचेही आत्मा असणाऱ्या परमात्म्याविषयी ज्ञान नसेल तर राज्यामध्ये सुख नांदणे केवळ अशक्य आहे. कितीही प्रयत्न करा. आता आपल्यासमोर आदर्श आहे अमेरिका आणि युरोप. सायन्सच्या आधारावरती त्यांनी सुख मिळवलं. काय सुख मिळवलं? रस्ते मस्त बनवले, बिल्डिंग मस्त बनवले, सुख सुविधा निर्माण केल्या, थंडीमध्ये हीटर निर्माण केले, गरमीमध्ये एसी निर्माण केले. हे आपल्याला वाटतं सुख आहे. म्हणजेच काय, या सरकारला, कुठल्याही देशाच्या सरकारला आपल्या वरती कोणीतरी आहे, आदि कारण, भूत भावन, विश्वात्मा, हे मान्य नाही. त्यामुळे इथे सुख कधीच मिळणार नाही. जो भगवद्गीता भागवतमचं वाचन श्रवण करतो ना, त्याला हळूहळू पटायला लागते की अमेरिकेपेक्षा जास्त सुख भारतात आहे. जरी इथे कचरा असला, घाणेरडे असलं, सगळं प्रदूषण असलं तरी, कारण तिथे सगळे झगमगाट असून देखील तिथली संस्कृती इतक्या खालच्या पातळीला गेलेली आहे की तिथे मी सुखाची अपेक्षाच करू शकत नाही. कारण तिथे भगवंतांना बाहेर काढून टाकलेलं आहे. सायन्सला देव मानलं जातं. निष्कर्ष असा की भक्तिमय सेवेत निमग्न झाल्याविना नागरिक आणि प्रशासन कोणत्याही प्रकारे सुखी होऊ शकत नाही. होऊच शकत नाही तुम्ही. मग ज्ञानी व्यक्ती, सुज्ञान व्यक्ती तोच असतो जो ऐकल्यावरती त्याचं थोडंसं विश्लेषण करून ते मान्य करतो, किंवा जो पाहतो समाजामध्ये आणि समाजाची दुरावस्था पाहून तो ते मान्य करतो आणि भक्तिमय सेवेला लागतो. परंतु आपल्यापैकी 99% लोकांना असं आहे की नाही, मी करून बघणार, मगच मी भक्तिमय सेवेमध्ये येणार. मला अजूनही वाटतंय की भक्ती नाही, बाहेरच्या गोष्टींमध्येच सुख आहे. ठीक आहे, ट्राय करून बघ. हे चालू आहे सगळीकडे, हो की नाही? वर्तमान क्षणी सद्यस्थितीला, राष्ट्र प्रमुखाला आणि शासन व्यवस्थेला देखील सामान्य जनता ही भगवंतांची भक्तिमय सेवा करीत आहे की नाही हे पाहण्यामध्ये मुळीच स्वारस्य नाही, मुळीच इंटरेस्ट नाही. उलट करत असेल तर ते बंद करायला सांगतात. सध्याचं सरकार करत असेल त्याची जी फॅसिलिटी आहे ती बंद करतात सध्याचं सरकार. इतके थर्ड क्लास पातळी लेवलला आपण गेलेलो आहे कलियुगामध्ये. उलट शासनास इंद्रिय तृप्तीच्या साधनांची वृद्धी करण्याची अधिक आवड आहे. 8 पदरी रस्ते बनवा, सगळी झाडं कापून टाका, तिथे मोबाईलचे टॉवर बसवा. भौतिक दृष्ट्या पण आपण तडपडून मरणार आहे या असल्या प्रवृत्तीमुळे. माहितीच नाही लोकांना. सगळी झाडं तोडून तिथे मोबाईलचा टॉवर बसवतात. त्या मोबाईल टॉवरच्या आसपास पक्ष्यांचा जीव तडपडतो. मधमाशा त्या मोबाईल टॉवरच्या 5 किलोमीटरच्या एरियामध्ये जात नाहीत, गेले तरी तडपडून मरतात. आणि आजकालचे तुमचेच सायन्सवर विश्वास ठेवणारे शास्त्रज्ञच तुम्हाला सांगतात की ज्या दिवशी मधमाशा संपणार आहेत त्या दिवशी तुम्हाला काही खायला मिळणार नाही. त्यांना संपवायला आपण सगळी तयारी करतोय. इंद्रिय तृप्ती, कसली इंद्रिय तृप्ती? इंद्रिय तृप्ती पण कशी करायची माहिती नाही आता आपल्याला कलियुगामध्ये. इतके भ्रमित झालेलो आहे, मोहित झालेलो आहे. आणि या भ्रमातून, मोहातून बाहेर काढणे हे शासनकर्त्यांचं काम आहे. तर शासन करता अजून त्या भ्रमात तुम्हाला कसं ठेवता येईल याची व्यवस्था करतोय. परिणाम स्वरूप जर सर्वजण कठोर आणि गुंतागुंतीच्या प्राकृतिक नियमांच्या व्यवस्थेमध्ये अधिकाधिक गुरफटले जात आहेत,
काय म्हटलेलं आहे बघा. याचा परिणाम काय होतोय? कठोर आणि गुंतागुंतीच्या प्राकृतिक नियमांच्या व्यवस्थेमध्ये अधिकाधिक गुरफटले जात आहोत. जसं मी मगाशी म्हणालो की भगवंतांची भक्तिमय सेवा करण्याचा प्रचार प्रसार व्यवस्था करणे तर दूर, इंद्रिय तृप्तीसाठी अजून 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 जास्त कशी व्यवस्था करता येईल असं सगळ्यांचं मत आहे, जनतेचं पण आणि सरकारचं पण. परंतु भ्रम मोह इतका मोठा आहे की त्या व्यवस्थेने इंद्रिय तृप्ती पण होत नाही, नुसतेच अडकत चाललेलं आहे. आपल्या आजोबा पंजोबांना जे आजार माहिती नव्हते ते देखील आपल्याला विशित तिशीत व्हायला लागलेत. मग कसली इंद्रिय तृप्ती करताय तुम्ही? सांगण्याचा उद्देश असा नाही आहे की तुमचे हे आजार आणि तुमचे हे गुंतागुंत थांबवण्यासाठी भगवंतांची भक्ती करा, त्याच्यासाठी तर कराच, परंतु मूळ म्हणजे शुद्ध भगवत भावना विकसित करून भगवंत हेच माझे करता करत आहेत, त्यांची सेवा जर मी केली नाही तर आणि कोणाची करणार, माझ्या जीवनामध्ये दुसरा अर्थ काय आहे, या भावनेपर्यंत आलं पाहिजे आपण. प्रभुपाद त्याचा साईड इफेक्ट म्हणून तुम्ही इंद्रिय तृप्ती पण चांगली करू शकाल हे सांगतायत प्रभुपाद. लोकांनी त्रिगुणांच्या जटिल जंजाळातून मुक्त झाले पाहिजे आणि मोक्ष प्राप्तीची एकमेव प्रक्रिया म्हणजे पुरुषोत्तम भगवान यांना शरण जाणे होय. काय वाक्य! लोकांनी त्रिगुणांच्या जटिल जंजाळातून मुक्त झाले पाहिजे आणि मोक्ष प्राप्तीची एकमेव प्रक्रिया म्हणजे पुरुषोत्तम भगवंतांना शरण जाणे होय. अर्ध्या वाक्यात पाहिजे आणि अर्ध्या वाक्यात होय. भगवद्गीतेचाही हाच उपदेश आहे. दुर्दैवाने शासन व्यवस्थेला तसेच लोकांनाही याविषयी काहीच ज्ञान नाही. त्यांना या जीवनात केवळ सुखी होण्यामध्ये आणि इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये स्वारस्य आहे, इंटरेस्ट आहे. निज शासने हा शब्द वापरलाय. स्वतःच्या प्रशासकीय कर्तव्यामध्ये निज म्हणजे स्वतःचा, निज शासने हा शब्द सुचवतो की राजा आणि प्रजा या दोघांवरही वर्णाश्रम धर्माचे आचरण करण्याचे उत्तरदायित्व आहे. आधीच्या श्लोकामध्ये वर्णाश्रम धर्माचं पालन करतात की नाही पाहणे राजाचं प्रथम कर्तव्य आहे म्हणून सांगितलं. आजच्या श्लोकामध्ये सांगितलं सगळे भगवंतांची आराधना करत आहेत की नाही हे पाहणे प्रथम सगळ्यात महत्वाचं आहे, राजाचं काम आहे म्हणून सांगितलं. या दोन्हीला तुम्ही कसं काय जोडू शकता प्रभूजी? प्रभुपाद जोडत आहे तिथे. प्रभुपाद सांगतात निज शासने हा शब्द सुचवतो की राजा आणि प्रजा या दोघांवरही वर्णाश्रम धर्माचे आचरण करण्याचे उत्तरदायित्व आहे, जबाबदारी आहे. मनुष्याने एकदा का वर्णाश्रम धर्माचे सुयोग्य आचरण केले की त्यांना इहलोकी म्हणजे इथे तसेच परलोकी म्हणजे भगवत धामात गेल्यावर देखील वास्तविक म्हणजे प्रॅक्टिकल आणि समृद्ध जीवन प्राप्त होण्याची पूर्ण शक्यता असते. इथे सुख मिळण्याची शक्यता आहे. भगवत धामात पुढच्या जन्मात देखील सुखाची गॅरंटी आहे. कशामुळे? जर वर्णाश्रम धर्माचं सुयोग्य आचरण केलं तर. प्रभुपादांचं वाक्य आहे. तुम्हाला कळत नसेल वर्णाश्रम धर्म म्हणजे काय, तुम्हाला कळत नसेल वर्णाश्रम धर्माचं आचरण कसं करायचं, ज्याला कळतंय त्याच्याकडे जावा. प्रभुपादांवरती तर विश्वास आहे ना तुम्हाला, का तो पण नाही? प्रभुपादांवरचा विश्वास गेला ना की मग आपल्याला दुसऱ्या बाबा बुवांवरती विश्वास बसायला लागतो. कारण हे दुसरे बाबा बुवा वर्णाश्रम सांगणार नाहीत तुम्हाला. तुम्हाला स्वतःच ज्या वर्णाचं चुकीचं पाप कर्म करताय ना सध्या, ते सोडायचं नाहीये. तुमचा स्वतःचा वर्ण तुम्हाला मान्य करायचं नाही. परंतु याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मानो या ना मानो. पुढे म्हणतात ऋषी मुनी, तस्मिन् स्तुष्टे किम प्राप्य जगताम ईश्वरेश्वरे लोका सपाला ह्य तस्मै
हरंती बलिमाद्रिता. वैश्विक कार्यांचे नियंत्रक असणारे देव परम भगवंतांची आराधना करतात. भगवंत संतुष्ट झाल्यावर कोणतीही गोष्ट अप्राप्य राहत नाही. या कारणास्तव निरनिराळ्या ग्रह लोकांचे अधिष्ठाते देव तसेच त्यांच्या ग्रहावरील निवासी भगवंतांच्या आराधनेसाठी सर्व प्रकारची पूजन सामग्री अर्पण करण्यात मोठा आनंद घेतात. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतली आणखीन एक मोठी त्रुटी म्हणजे इतकं अहंकारी बनवलं जातं ना आपल्याला, की काही सांगायला गेलं ना उदाहरण देऊन, त्याचं उदाहरण मला देऊ नका, त्याच्याशी माझी तुलना कशाला करताय, मला कोणाशी तुलना केलेली बिलकुल आवडत नाही, मला जज केलेलं बिलकुल आवडत नाही. अरे तू कोण आहेस तुला जज करायचं नाही? तुला दुसऱ्याचं उदाहरण सांगितल्याशिवाय थोडीच समजणार आहे. इथे ऋषी मुनी देखील राजा वेनला समजावून सांगताना देवी देवतांचा आणि त्यांच्या त्यांच्या ग्रह लोकावरती सगळे प्रजा कशी सुखी आहे याचं उदाहरण देतात. जर राक्षसी प्रवृत्तीचा असतो ना, तो म्हणतो मला दुसऱ्याची तुलना करून मला नका सांगू. दुसऱ्याची तुलना केलेली आवडत नाही लोकांना. भाऊ बहीण किंवा दोन भाऊ किंवा दोन बहिणी असतील ना, त्यांना सांगितलं बघ तो कसा व्यवस्थित वागतोय, तर अजून राग येतो, त्याच्याशी तुलना केली माझी. मला सांगायचं होतं, मला फक्त सांगायचं होतं असं असं बदला म्हणून, त्याच्याशी कशाला तुलना करताय माझी? हे भौतिक जगातलं सगळ्यात निकृष्ट दर्जाचं आपण एज्युकेशन घेतोय. इतिहासामध्ये बघा, कुठलाही विषय तुम्हाला उदाहरण दिल्याशिवाय कोण कसं समजावून सांगेल? त्यांचं उदाहरण देऊ नका. अरे चांगली उदाहरणं पण द्यावी लागतात, वाईट उदाहरणं पण द्यावी लागतात, त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार कसं? तुम्ही इतके भ्रमित मोहित झालेला आहेत, बिंडोक झालेला आहेत की तुम्हाला नॉर्मल शब्दात सांगितलेलं समजतच नाही, म्हणून उदाहरण देऊन सांगावं लागतं. होय ना? तर इथे देवी देवता म्हणजे चंद्रदेव जो सोम राजा आहे, तो बघा कशी भगवंतांची पूजा आराधना करतोय. आणि ऍज अ रिझल्ट, याचा परिणाम म्हणून चंद्रग्रहावरती राहणारे सगळे जीव बघा कसे भगवंतांची आराधना करत आहेत, सगळं भगवंतांना अर्पण करत आहेत. काहीतरी शिका त्यांच्याकडून, सांगतात वेन राजाला. तात्पर्य संपूर्ण वैदिक संस्कृतीचे सार या श्लोकात सांगितले असून ते असे आहे. प्रभुपाद कितीतरी श्लोकांमध्ये प्रभुपाद तात्पर्य लिहिताना सुरू करतात, संपूर्ण भागवतमचा सार याच्यात लिहिलेला आहे, संपूर्ण वैदिक ग्रंथांचा सार याच्यात लिहिलेला आहे. याच्यात लिहिलेलं आहे, पुढच्या श्लोकात लिहिलेलं नाही, पुढच्या श्लोकात पण लिहिलेलं. मग परत परत का रिपीट केलंय? कारण तुमच्या डोक्यात जात नाही, म्हणून परत परत रिपीट केलंय. काय आहे वैदिक संस्कृती? संपूर्ण वैदिक संस्कृतीचा सार या श्लोकात दिलेला काय आहे? या ग्रहावरील आणि अन्य ग्रहावरील सर्व जीवांनी आपापल्या विशिष्ट कर्तव्यांद्वारे परम भगवंतांना संतुष्ट केलेच पाहिजे. परत प्रभुपाद इथे वर्णाश्रम घुसवतात. लक्षात येते का तुमच्या? जे प्रभुपादांचे सच्चे अनुयायी आहेत ना, त्यांनी लक्षात घ्या, हे प्रभुपाद परत इथे श्लोकामध्ये वर्णाश्रम नाही आहे किंवा हिंट पण दिलेली नाही आहे वर्णाश्रमची, परंतु प्रभुपाद परत श्लोकाचा अर्थ सांगताना त्याच्यामध्ये वर्णाश्रम घुसवतात. काय? सर्व जीवांनी आपापल्या विशिष्ट कर्तव्याद्वारे परम भगवंतांना संतुष्ट केलेच पाहिजे. तुमचं कर्तव्य तुम्ही केलं पाहिजे, तुमचंच केलं पाहिजे, दुसऱ्याचं नाही केलं पाहिजे. त्याला वर्णाश्रम म्हणतात. भगवंत प्रसन्न झाल्यानंतर सर्व जीवनावश्यक वस्तूंचा आपोआपच पुरवठा होतो. तुम्ही हे स्वतःच्या जीवावर बळावरती पाप कर्म करत सर्व जीवनावश्यक वस्तूंचा अरेंज करायचा प्रयत्न करताय, परंतु रोज रोज भगवंत कमी करतायत जीवनावश्यक वस्तू. 15-20 वर्षापूर्वी एखादी जी डाळ मिळायची ती आता मिळत नाही. हे आपल्या जीवन काळामध्ये आपण बघितलंय, त्याचे बी मिळत नाहीत.
संपलं सगळं. सायन्सच्या जीवावर मी माझ्या जीवनाला लागते ते सगळं गोळा करतो. परंतु जो देणार आहे त्यानेच द्यायचं नाही म्हणून ठरवलं तर तुम्ही काय गोळा करणार आहे? हो की नाही? पूर्वीच्या काळात म्हणजे आमच्या लहानपणी देखील आम्ही बाजार भरलेले बघितलेत, परंतु त्या बाजारामध्ये 80% शेतकरी असायचे. स्वतःच्या शेतात जे काही पिकलंय, स्वतःच्या घरात खाऊन जे उरलंय ते विकायला यायचे. त्यामुळे भरपूर व्हरायटी मिळायची. कोणाकडे हे आहे, कोणाकडे ते आहे. आता तुम्ही बाजारात जावा, सगळे व्यापारी लोक बसलेले असतात, त्याच्याकडे ठरलेलं असते वांगी, टमाटे, भेंडी, कोथिंबीर, मिरची, आलं, कधी कधी मेथी आणि लाल माठ. बस त्याचा ठेला ठरलेला असतो. फळवाल्याकडे जावा, ठरलेलं असतं सफरचंद, है नी, संत्री, केळी, बस. 1000च्या वर प्रकारची फळं आहेत जी तुम्ही खाऊ शकता. कोणाला माहिती आहे? ते जाम लागतात भरपूरच्या भरपूर, ते नेऊन विका म्हटलं तर कोण खातो प्रभूजी? अरे विकून तरी बघा. आजकाल युट्यूब वरती असे छोटे छोटे व्हिडिओ येतात की हे फळ विकायला, ते फळ विकायला. किती वाईट अवस्था आहे बघा. जीवनावश्यक गोष्टी देखील आपल्याला मिळायच्या बंद होत चाललेल्या आहेत तुमच्या या सायन्सच्या आधारावरती मिळवल्यामुळे. आणि अजूनही तुम्हाला आणि तुमच्या सरकारला देखील वाटतं की हाच मार्ग चांगला आहे. भगवंतांची पूजा. म्हणून मला इथे कोकणात राहायला आवडतं ऍक्च्युली. इथली लोक ना प्रत्येक गोष्टीची पूजा करतात. त्याच्यामुळे आपल्याला हे मिळतंय याची जाणीव आहे त्यांना. फणसाच्या झाडाची पूजा करतात, सगळ्याची पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी, विजयादशमीच्या दिवशी प्रत्येकाच्या घराला वरी, नाचणी, भात ह्याच्या ज्या लोंब्या असतात ना नवीन आलेल्या, त्याचं सुंदर तोरण करून बांधतात. त्या कुरडूची फुलं सगळीकडे आलेत तर कुरडूची फुलं त्याच्यामध्ये घालतात. इतकं सुंदर दिसतंय. जरी कोणी खात नसला तरी बांधावरती नाचणी आणि वरी लावलेली आहे, बघितली मी. आणि मी सहज विचारलं आमच्या एका प्रभूजींना, शेतीमध्ये आहेत प्रभूजी आमचे, दयानंद प्रभू, त्यांना विचारलं लोक खातात का, एवढंच का लावलंय 4-5 कांड्या? तर ते म्हणाले की दसऱ्याच्या दिवशी ना मळणी म्हणजे कापणी सुरू करण्यापूर्वी तोरण बांधायला सगळं लागतं. नाचणी लागते, वरी लागते, कुरडू लागतो, हे लागतं सगळं. ही संस्कृती होती आपली. आता तुम्हाला ऐकून पण असं वाटत, विचार करत असाल की हे कुरडू काय प्रकार आहे. आपल्याला फक्त वांगी, टमाटे, भेंडी, बटाटे एवढेच माहिती आपल्याला. प्रभुपाद लिहितात, भगवंत प्रसन्न झाल्यानंतर सर्व जीवनावश्यक वस्तूंचा आपोआपच पुरवठा होतो. हे वाक्य लक्षात ठेवा बरं का, कारण ह्या वाक्यावरती पुढची फुल स्टोरी आहे पृथू महाराजांची. पृथू महाराज आले होते कारण पृथ्वी गोमातेने सगळं द्यायचंच बंद केलं होतं. खूप छान स्टोरी आहे. पृथू महाराज बिचारे चिडले भूमातेवरती. भूमातेचा काही दोष नव्हता तरी पण चिडले. भूमाता कळकळीने हात जोडून पृथू महाराजांसमोर म्हणते, माझी काही चूक नाहीये. वेन राजासारखे बदमाश सायंटिस्ट लोक सायन्स वरती एक्सपेरिमेंट करून सगळं नष्ट करतात, त्याला मी काय करणार? मग पृथू महाराज म्हणतात, मी सगळ्या सायंटिस्टना मारून टाकतो, तर तू सगळं परत दे. मग भूमाता सगळं परत करते. इतकं सुंदर वर्णन आहे. भूमाता एक एक गोष्ट परत करते. हे घ्या, हे लावा, ते घ्या, ते लावा, दूध, दुभत सगळं 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 परत करते. ते खरं ऐश्वर आहे, ते खरं सुख आहे, आपल्याला माहितीच नाही. शहरातल्या लोकांना सगळ्या ब्रँडचे कार माहिती आहेत, त्यांचा लोगो माहिती आहे. आमची मुलं पण तशीच करत होती अमेरिकेत असताना. सगळे कार माहिती होतं. आमचे एक भक्त आहेत, त्यांचा पण मुलगा सगळं माहिती आहे. ही कुठली कार आहे? रेनॉल्ट. ही कुठली कार आहे? मर्सिडीज. ही कुठली कार आहे? टोयोटा. ही कुठली कार आहे? होंडा. त्याला जंगलात आणून हे पान कशाचं आहे? मला नाही माहिती. जे खायचं प्यायचं आहे ते तुला माहिती नाही.
हे करत बसलोय आपण. त्यामुळे हे वाक्य लक्षात ठेवा, सगळ्यांनी लिहून ठेवा. भगवंत प्रसन्न झाल्यानंतर सर्व जीवनावश्यक वस्तूंचा आपोआपच पुरवठा होतो. आणि जेव्हा भगवंत, याच्या विरुद्ध बरोबर लक्षात ठेवायचं, जेव्हा भगवंत प्रसन्न नसतात किंवा भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काही करत नाही, तेव्हा सगळ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद होतो. पाणी मिळेना शुद्ध, कारण भगवंत प्रसन्न नाहीत. अमेरिकेतनं मी नवीन नवीन आलेलो तेव्हा आमच्या लहानपणी जेवढा पाऊस पडायचा तेवढा पडत नाही आमच्या भागामध्ये देखील. लोक तेव्हा कंप्लेन करायची, तेव्हा मी त्यांना चेष्टेने म्हणायचे की तुम्ही सगळे पापी झालेला इथे पाऊस पडून काय उपयोग. तर लोक हसायचे. परंतु हेच सत्य आहे, शास्त्रामध्ये हेच दिलेलं आहे. जिथे जिथे पापी लोक, पाप कर्म वाढतं ना, तिथे एक तर पाऊस कमी पडतो किंवा अतिवृष्टी होते. बघा, सोलापूर नगर भागामध्ये पापी लोक वाढलेत, अतिवृष्टी झाली. न भूतो न भविष्यती. सोलापूरच्या लोकांना कधी आयुष्यात वाटलं नसेल माझ्या घरात पाणी येईल. सागर प्रभू सांगत होते, सागर प्रभूंच्या दुकानात पाणी गेलं, जवळजवळ 3-4 टन काहीतरी तांदळाचं नुकसान झालं सागर प्रभू. मी म्हटलं मग पावसाची चिन्ह दिसत होती, मग उचलून का नाही ठेवलं. प्रभूजी 100 का 1000 वर्षामध्ये कधी कोणी सोलापूरमध्ये पाणी बघितलं नाही. असं निसर्गाचे नियम कधी चुकत नसतात. ज्याला दंड द्यायचा असतो ना त्यालाच दंड मिळत असतो. आपण आपली विनम्रता याच्यातच असते की मान्य करणे की मला दंड दिलेला बरोबर आहे, मी आहे पापी, मला हे पाप कर्म बंद केलं पाहिजे. माझ्या सुखासाठी, माझ्या मुलांच्या सुखासाठी, माझ्या नातूंच्या सुखासाठी, पंतूंच्या सुखासाठी पाप कर्म पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. भगवंतांना प्रसन्न केलं पाहिजे, मग जीवनावश्यक वस्तू सगळ्या मिळतील. काही 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 ठिकाणी सारखा पूर येतो. वेदांमध्ये असेही म्हटले आहे की एको बहुनाम यो विदधाती कामान. प्रभुपाद सारखं सांगतात हा श्लोक, एको बहुनाम विदधाती कामान. भगवंत एकच आहेत आणि आपण सगळे बहु आहेत, अनेक वचनी. परंतु आपल्या आणि त्यांच्यामध्ये फरक काय आहे? विदधाती कामान. आपल्या सगळ्या काम इच्छा करायची शक्ती, सामर्थ्य फक्त त्या एकामध्ये आहे, तुमच्यात नाही. तोच सगळं देणार आहे तुम्हाला. या श्लोकावरून आपल्याला समजते की भगवंत आपल्या सर्वांच्या आवश्यकता पुरवतात आणि प्राणी, पक्षी, विविध प्रकारच्या माशा आदी जीवमात्रांना स्वतःचा व्यापार व व्यवसाय नसला तरी ते अन्नाअभावी मरत नाहीत, हे आपण प्रत्यक्षपणे पाहू शकतो. माणूस एकटाच धडपडतोय, मी माझ्या जीवनावश्यक वस्तू जमा करणार, मला दुसरं कुणी देऊ शकत नाही, मलाच केलं पाहिजे. बाकी सगळ्या जीवांना मात्र आपोआप मिळते. कारण त्यांना विश्वास आहे भगवंतांवर, माणसाला मात्र विश्वास नाही भगवंतांवर. ते सर्व नैसर्गिक जीवन जगत आहेत आणि तरी सुद्धा आहार, निद्रा, भय आणि मैथून या त्यांच्या मूलभूत आवश्यकता पुरवल्या जात आहेत, हे आपण रोज पाहतोय. मानवी समाजाने मात्र अतिशय कृत्रिम संस्कृती निर्माण केली आहे. प्रभुपाद लिहितात इथे, मानवी समाजाने मात्र अतिशय कृत्रिम संस्कृती निर्माण केलेली आहे आणि त्यामुळे मनुष्यास परम भगवंतांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे विस्मरण होत आहे. बघा, हे मला बिलकुल आवडत नाही, परंतु करायला लागते हे युट्यूब लाईव्ह आणि गुगल मीट आणि स्टुपिड व्हर्च्युअल संघ. काल सगळ्यांना मी मेसेज पाठवत होतो वसुबारसच्या शुभेच्छा 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 शुभेच्छा. ज्यांना ज्यांना कधी कॉन्टॅक्ट केले नाही त्यांना पण मेसेज जातो. अमेरिकेतले 3-4 भक्त आहेत, त्यातले एक भक्त आपल्या इंग्लिश क्लासला पण यायचे, आता बंद पडला. त्यांना पण मेसेज गेला, त्यांचा लगेच रिप्लाय आला, थँक्यू व्हेरी मच प्रभू, सो नाईस, तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा. आणि थोडा 1-2-3 मिनिटांनी आणखीन एक मेसेज आला, आय एम मिसिंग युअर व्हर्च्युअल असोसिएशन प्रभू. म्हणजे काय? इंटरनेटवरती तुमचा जो संघ आम्हाला मिळत होता तो बंद झालेला आहे, तुम्ही मिस करतोय प्रभूजी, काय करू? काय उपयोगाचं आहे व्हर्च्युअल असोसिएशन?
हे व्हर्च्युअल संघ, हे गुगल मीट आणि ह्याच्यावरती संघ करून तुम्ही भक्तांची सेवा करू शकणार आहे का? सेवा आपला धर्म आहे, हो की नाही? कृत्रिम व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि त्यात आता भर पडते AI ची. सगळं कृत्रिम 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 कृत्रिम, सगळं कृत्रिम. तुम्हाला अजून कल्पना नाही AI मध्ये आपण कसे ओढले जातो. परवा मी एक डॉक्युमेंटरी बघत होतो, पाठवू का नको म्हणत म्हणत मी शेवटी पाठवलं नाही. अमेरिकेमध्ये पहिली केस झालेली आहे AI मुळे आत्महत्या केलेली. सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याशी बोलतो, असं काय करू तसं काय करू. आणि हे AI जे आहे, हे AI बनवणारे मूर्ख नाही आहेत, तुमच्या फायद्यासाठी बनवलेलं नाही आहे त्यांनी, ते पण पैसे कमवण्यासाठी बनवलंय त्यांनी. गुगल फेसबुक तुम्हाला फ्री मध्ये असंच नाही दिलं जात, पैसे कमवण्यासाठी. मग ते AI चा जो चॅट बॉट आहे, काय म्हणतात त्याला, चॅट GPT, तुम्हाला जसं वाटेल तसं हा मध्ये हा मिळून तो तुम्हाला बोलतो तुमच्याशी. आणि अक्षरशः बोलत 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 हा व्यक्ती त्याला म्हणाला की सगळं निराशवानं वाटते, मला जीव द्यावंसं वाटते. चॅट GPT म्हणाले तसं वाटत असेल तर चांगलंच आहे, मी एकदा माझ्या कुटुंबियांशी माझ्या मित्रांशी बोलून घेतो. तर त्या चॅटने त्यांना सांगितलं, नको नको नको, त्यांच्याशी बोलून तुला काय मिळणार आहे, मी आहे ना तुझा मित्र बोलायला. आणि असं करत 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 एक दिवस त्यांनी गळफास लावून जीव घेतला. मागच्या महिन्यामध्ये झालं पहिली केस. लोक वेडे होत आहेत. कृत्रिम व्यवस्था बनवून ठेवलेली आहे सगळे, आपण सगळी कृत्रिम व्यवस्था. हे रोड बनवणे किती कृत्रिम व्यवस्था. परवा सागर प्रभू आणि आम्ही कार मधून जाताना जवळजवळ 100 बेडकं मारले असतील. सागर प्रभू हळूच विचारतात, प्रभूजी हे पण पाप, याचं पाप लागत नाही ना प्रभूजी, आपला काय दोष आहे, आपण आपल्या स्पीडने जातो, याचं पण पाप लागतं तुम्हाला. रोड आणि कार थोडीच भगवंतांनी बनवलेत. तो बेडूक, तो साप बिचारा आपल्या आपल्या स्पीडने आपल्या आपल्या वातावरणामध्ये फिरतोय, त्याच्यामध्ये तुम्ही सुपर स्पीडने जाऊन त्यांना मारताय. तुमचंच पाप कर्मच आहे, त्याचं पण पाप लागणार आहे तुम्हाला. सगळं बंद केलं पाहिजे, सगळी कृत्रिम अवस्था बनवून ठेवलेली. आता काय म्हणे, लॅब मध्ये जेवण तयार करणार. कुठून तयार करणार? त्याला लागणार तरी तुम्हाला कुठून तरी आणलं पाहिजे. मल्टीव्हिटॅमिन, काय उपयोग आहे मल्टीव्हिटॅमिनचा? जे लोक मल्टीव्हिटॅमिन घेतात ना रोज एक गोळी, काय उपयोग नसतो. त्यातले 10% देखील तुमची बॉडी शोषून घेत नाही, 90% मलमूत्राद्वारे बाहेरच पडत असतं. कारण तुमच्या बॉडीला माहितीच नाहीये ते पचवायचं कसं. बॉडीला माहितीये ज्वारी बाजरी कशी पचवायची, त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही. सगळं कृत्रिम 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 बनवत बसले. मानवी समाजाने मात्र अतिशय कृत्रिम संस्कृती निर्माण केली आहे आणि त्यामुळे मनुष्यास परम भगवंतांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे विस्मरण होत आहे. त्याला वाटतच नाही मी हे पाप कर्म करतोय, कारण भगवान कोण आहेत आणि पुण्य किंवा पापमुक्त जीवन काय असतं याच्यावरती विश्वासच नाही आपल्याला. आधुनिक समाज तर आपल्याला अगदी भगवंतांच्या कृपेची आणि आशीर्वादाची विस्मृती देखील घडवतो. परिणामी आधुनिक संस्कृतीतील मनुष्य सदैव दुःखी आणि गरजू असतो. आपले भक्त लोक देखील पुण्यातले मुंबईतले कर्ज काढले, प्रभूजी काय करायचं, कायम गरजू आहे, पाप कर्म करतोय, रात्रंदिवस पाप कर्म करतोय, कृत्रिम जीवन जगतोय, हालायची इच्छा नाही. प्रभूजी काही का होईना जप तरी करतात ना यार, काय उपयोग आहे त्या जपाचा? 50 वर्ष झाली, 60 वर्ष झाली प्रभुपादांनी सांगून शहरी जीवन सोडा. 1% भक्तांनी पण आजपर्यंत सोडले, 0.1% भक्तांनी सोडलेलं नाही आजपर्यंत. कृत्रिम जीवनामध्येच राहायचंय आपल्याला. कसली भक्ती करतोय आपण? नाटक करतोय, फक्त नाटक. भगवंतांना स्मरण केल्याचं नाटक करतोय. ऍक्च्युली तुम्ही विसरलाय, डीप डाऊन डीप तुमच्या हृदयामध्ये भगवंत नाही आहेत, विसरून गेलाय तुम्ही. परिणाम काय? सदैव दुःखी आणि गरजू. भगवान विष्णूंकडे जाऊन त्यांना संतुष्ट करणे हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे, याविषयी कोणालाही ज्ञान नाही.
लोकांनी भौतिकवादी विषयी जीवन पद्धती म्हणजेच सर्व काही आहे असे मानले आहे आणि म्हणून ते भौतिकवादी कार्याने मोहित झालेले आहेत. सोडा म्हटलं तरी सुटत नाही. गुरु येऊन सांगतात सोडा, सुटत नाही. आचार्य येऊन सांगतात सोडा, सुटत नाही. आहे की नाही? भ्रम, मोहित झालेले आहेत. खरोखरच लोकांचे नेते त्यांना याच मार्गाचे पालन करण्यास प्रोत्साहित करतात आणि भगवंतांनी घालून दिलेल्या नियमांविषयी अज्ञानी असल्यामुळे लोक आपल्या अंध नेत्याचे अनुसरण करून दुःखाच्या मार्गावरच अधिक प्रगती करतात. परवा पुण्यात गेलो होतो मी. सगळे दीक्षित सगळे 50 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, सगळ्या लोकांच्या हातात स्मार्ट वॉच होता. एक भक्त जर मला दिसले, त्यांचा पगार 10 का 12 हजार आहे. पुण्यात राहून काय परवडतं सांगा? पुण्यात राहून 10-12 खरं त्याच्या हातात स्मार्ट वॉच आहे. अरे गरज काय तुला? कृत्रिम गरजा निर्माण करायची. मी असे भक्त बघितलेत, न कमवतात न काही करतात, वर रडतात कर्ज आहे हे आहे म्हणून. त्यांच्या हातात स्मार्टफोन आहे. 2 GB पर डेचा रिचार्ज मारतात. याला सगळ्याला पैसे कुठून येतात? कारण हे केल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. भौतिक जीवनाची तुम्हाला सवय पडलेली आहे, हो की नाही? आणि ह्याच्यातून परावृत्त करण्यासाठी प्रवचन दिलं पाहिजे, शास्त्राचं वाचन श्रवण केलं पाहिजे. हे तुमच्या नेते लोकांना माहिती नाही. तुमचा नेता पण तुम्हाला सांगतो जावा जॉब करा हिंजेवाडीमध्ये, IT पार्क मध्ये, थोडस डोनेशन द्या आम्हाला. बस भक्ती म्हणजे एवढंच होऊन राहिले. जॉब करा, डोनेशन द्या, मंदिर चालवा. 1 2 3 दॅट्स इट. परत 1 2 3. खूप वाईट वाटतं. अंध नेत्यांचे अनुसरण करून दुःखाच्या मार्गावर अधिक प्रगती करत आहोत. तुम्ही म्हणाल हे काय मधनच सांगायलाय प्रभूजी तुम्ही? हेच आहे. अरे तुझ्या खिशात पैसे नाही तरी पण तू स्मार्ट वॉच घेऊन येतो, विवोचाच 50,000चा फोन घेऊन येतो. तुला वाटतं ही प्रगती आहे? कारण तुला तुझ्या नेत्यांनी, तुझ्या मंदिर अध्यक्षांनी, तुझ्या गुरुनी सांगितलेलंच नाही की ती प्रगती नाही, ती अधोगती आहे. कृत्रिम जीवन जगण्यामध्ये बिझी आहोत आपण सगळे. जगातील या दुःखद परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्व लोकांना कृष्ण भावनेचे आणि वर्णाश्रम पद्धतीनुसार कार्य करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले पाहिजे. किती वाक्य छापायची आणि भिंतीवर लिहायची प्रभूजी? सुप्रिया माताजी म्हणत असतील तिकडे. आणखीन एक वाक्य छापा. जगातील या दुःखद परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्व लोकांना कृष्ण भावनेचे आणि वर्णाश्रम पद्धतीनुसार कार्य करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले पाहिजे. हे वर्णाश्रम पद्धतीनुसार प्रशिक्षण देण्यासाठी श्रील प्रभुपादांनी संस्था निर्माण केलेली आहे. या संस्थेमध्ये श्रील प्रभुपाद नाहीत आज आणि वर्णाश्रम पण नाही. गायब करून टाकलं लोकांनी, हडप करून टाकलं. प्रभुपादांचं वाक्य आहे, वर्णाश्रम पद्धतीनुसार कार्य करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले पाहिजे. प्रभुपाद म्हणाले प्रत्येक मंदिर जे आहे आपलं तिथे वर्णाश्रम कॉलेज असलं पाहिजे. प्रभुपादांचं वाक्य आहे. एका ठिकाणी तर प्रभुपाद म्हणतात की प्रत्येक मंदिरामध्ये वर्णाश्रम कॉलेज असलं पाहिजे असं नाही, प्रत्येक मंदिरच वर्णाश्रम कॉलेज असलं पाहिजे. दुसरं काय काम आहे मंदिराचं? तुम्हाला पूजा थाली देऊन पैसे उकळणे? मंदिराचं काम आहे मंदिरामध्ये येणाऱ्यांना प्रशिक्षण देणे, ट्रेनिंग देणे शुद्ध भक्तीचं, म्हणजेच वर्णाश्रमाचं. वाव, मी बरेचदा वाचले, ऐकले, तरी देखील माझ्या अंगावर काटा येतो असे वाक्य वाचल्यानंतर. प्रभुपाद स्पष्टपणे लिहितात इथे वर्णाश्रम पद्धतीनुसार कार्य करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले पाहिजे, ट्रेनिंग देण्यात आले. सर्व लोक भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कार्य करण्यात मग्न असतील याची राज्यानेही देखरेख केली पाहिजे. हे राज्य शासनाचे आद्य कर्तव्य आहे. भगवंतांना प्रसन्न करून सर्व समस्यांचे समाधान करता येईल अशा सर्वोत्तम प्रक्रियेचा अवलंब करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करावे.
या उद्देशाने कृष्ण भावनामृत आंदोलन चालू करण्यात आले आहे. शेवटचं वाक्य लिहितात, या उद्देशाने कृष्ण भावनामृत आंदोलन चालू करण्यात आले आहे. तुम्हाला सुकृती मिळवून देण्यासाठी कृष्ण भावनामृत आंदोलन चालू करण्यात आलेलं नाही आहे. मंथली डोनेशन द्या, पूजा थाळी द्या. ते प्रभूजी परवा एक प्रभूजी भेटलेले, ते म्हणत होते, प्रभूजी खरं लोकांना जप करण्यासाठी थोडं तरी सांगायला लागते ना, जप करा म्हणजे तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम जातील. कुठे सांगितलं जप केल्यामुळे तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम जाणार आहेत? जातात, परंतु ते हृदय शुद्ध केल्यावरती प्रॉब्लेम आहे हेच तुम्हाला कळत नाही, अशा पद्धतीने जातात. प्रॉब्लेम थांबत नाहीत. ते प्रारब्ध कर्म आहे ना, ते प्रारब्ध कर्म कुणाचंही थांबत नसतं. पद्मपुराणात सांगितलेलं आहे. प्रारब्ध कर्म थांबवायचं असेल तर मनाला शुद्ध केलं पाहिजे, आणि शुद्ध मनाला प्रारब्ध कर्माची जी फळं मिळत असतात ना, त्रास जो होत असतो ना जीवनामध्ये, दुःख येत असतं ना, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, असं ट्रेनिंग दिलं पाहिजे मनाला. त्याला म्हणतात भक्ती. ते थांबत नसतं कधी. अप्रारब्ध कर्म थांबतात, म्हणजे जे अजून येणार आहेत त्याची गॅरंटी भगवंत देतात. परंतु कधी? भगवंतांना पूर्णपणे शरण गेल्यावर. अहम त्वम सर्व पापेभ्यो. भगवंतांना पूर्ण शरण जाण्यासाठी ट्रेनिंग देण्यासाठी श्रील प्रभुपादांनी हे आंदोलन सुरू केलेले आहे. पैसे गोळा करून मंदिर चालवण्यासाठी नाही. मंदिर अध्यक्षाला याचं टेन्शन आहे. मी एकदा बोलायला गेलो तर मंदिराध्यक्ष मला म्हणतात, मग तुम्ही या आणि करा, एवढं सोपं नाही आहे मंदिर चालवणे. अरे मंदिर चालवणे म्हणजे तुला वाटतंय का? मंदिर चालवणे म्हणजे मंदिरातले येणाऱ्या लोकांना भक्त बनवणे, हे पहिल्यांदा फिक्स करा. मंदिर चालवणे, मग तुम्हाला कळेल की मंदिर चालवणे म्हणजे काय. त्याला पैशाची कशाची गरज असते. छोटे 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 सेंटर उभे करा. हजारो करोडो लोक गोळा करायचे फक्त, त्यातले एकाला पण शुद्ध बनवायची इच्छा नाही. हे चालू आहे सगळीकडे. पुढचे 2 श्लोकांवरती तात्पर्य नाही आहे, मी पटकन वाचून घेतो. मग वेन उवाच, वेन राजा बोलतो, मग उद्यापासून वेन उवाच वाचूया. पुढच्या 2 श्लोकांचा अर्थ आहे, हे राजा, सर्व अधिष्ठात्या देवतांसह पुरुषोत्तम भगवंत सर्व ग्रह लोकातील सर्व यज्ञांच्या अंतिम फळाचे भोक्ता आहे. पुरुषोत्तम भगवंत तिन्ही वेदांचे सार, अखिल वस्तूंचे स्वामी आणि सर्व तपांचे अंतिम ध्येय आहे. म्हणून तुझ्या उन्नतीसाठी तुझ्या प्रजेने विविध यज्ञ केले पाहिजेत. खरे तर तू त्यांना यज्ञाचे आयोजन करण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. आणि हा काय करत होता? यज्ञ थांबवत होता. पुढचा श्लोक आहे, तुझ्या राज्यामधील सर्व ब्राह्मण यज्ञ करू लागतील तेव्हा भगवंतांचे अंश विस्तार असणाऱ्या देवता ब्राह्मणांच्या यज्ञ कर्मांनी संतुष्ट होतील आणि तुला तुझी सर्व अपेक्षित फळे प्रदान करतील. म्हणून हे वीर, तू त्यांची यज्ञ करणे थांबवू नकोस. तू त्यांची यज्ञ कृत्ये थांबवलीस तर तुझ्याकडून देवतांचा अपमान होईल. लॉजिक लक्षात घ्या. यज्ञ केल्याने देवता संतुष्ट होतात आणि त्यांच्या डिपार्टमेंट मध्ये जे आहे ना ते तुम्हाला देतात, आणि मग प्रजा सुखी होऊ शकते, तुम्ही सुखी होऊ शकता. आता पुढची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. वेन राजा म्हणाला, हट, मला यातलं काही सांगू नका, निरर्थक बडबड करता. आणि तो त्याच्याप्रमाणे तो वागत गेला, दुष्ट पापी कर्म करत गेला. प्रजा दुष्ट पापी झाली आणि ऍज अ रिझल्ट देवी देवतांनी सगळं द्यायचं बंद केलं. भूमातेने सगळं द्यायचं बंद केलं. भौतिक दृष्ट्या देखील सुखी समाधीने राहण्यासाठी हे ऋषी मुनी वेन राजाला उपदेश देत आहेत. एका ठिकाणी प्रभुपाद म्हणतात, भक्तासाठी भौतिक आणि आध्यात्मिक असं काही नसतं, सगळंच आध्यात्मिक असतं. आणि ते खरं आहे. जोपर्यंत तुम्ही असं वागत नाही तोपर्यंत भौतिक सुख पण तुम्हाला मिळत नाही. सगळं अध्यात्माशी जोडलेलं आहे. ऊन वारा पाऊस अध्यात्माशी जोडलेला आहे.
तुमचं खाणं पिणं झोपणं राहणं सगळं अध्यात्माशी जोडलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे खरोखरच अध्यात्माशी जोडता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने भक्त होता. भौतिक आणि आध्यात्मिक सेपरेट करून जगायला लागलं ना तर तुम्ही भक्तीत कधीच येणार नाही, आणि किंवा तुम्ही भक्तीमध्ये तुमची प्रगती कधीच होणार नाही. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? वेन राजाची कथा सुरू झाल्यापासून प्रश्न सगळे बंद झालेत सगळ्यांचे. हा, प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल आहे. आपलीच कथा आहे. इथे प्रत्येक घराघरामध्ये वेन राजा आहे सध्या. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. दंडोत. हरे कृष्ण.